पिंपरी चिंचवड शहरात शहर भाजपच्या वतीनं विधान परिषदेमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा। काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकामध्ये शहर भाजपचे पदाधिकारी यांनी फटाके फोडत हलगीच्या तालावर त्यांनी ठेका धरलाय। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरत हा जल्लोष साजरा केलाय। यावेळी त्यांनी एकमेकांना लाडवे भरवले। अमित गोरखे यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला भाजपनं आमदारकी बहाल केली ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। दरम्यान अमित गोरखे यांच्या उमेदवारीवरती शहर भाजपामध्ये जी नाराजी होती का असं विचारलं असं त्यांनी भारतीय जनता पक्षात कुठल्याही प्रकारची नाराजी नाही असं ठामपणे शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनी म्हटलंय। दरम्यान माझा अमित सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाईल असा विश्वास अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केलाय। निश्चितच शहर अध्यक्षापेक्षा एक पिंपरी चिंचवडचा नागरिक म्हणून जो आनंद आहे तो आनंद आम्ही सगळे पिंपरी चिंचवडकर व्यक्त करू शकत नाही। कारण आज अमित गोरखेंसारख्या एका सच्च्या आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने एवढं उच्च पदावर विधान परिषदेच्या आमदारकी बहाल केलेली आहे आणि त्यांना जे काही हे आमदारकी दिली तो खरंच आनंद आमच्या गगनात मावत नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल त्यामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचे मी पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो की अशा सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठीवर जी तुम्ही कौतुकाची थाप दिली आहे आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला लढाईचं बळ हे तुम्ही या आमदारकीच्या माध्यमातून दिलं, त्याबद्दल आम्हा सर्व पिंपरी चिंचवडकरांना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे खूप मोठा आनंद आहे। खरं तर ज्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कुणी नाराजी व्यक्त केली असं बोललं जातं नाही, हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी वगैरे काही नसतं आणि असला प्रकार कुठलाही झालेला नाहीये। हा तुमच्या तोंडातनं मी आता पहिल्यांदा ऐकतोय। ताई काय सांगाल? खरं तर तुमचा मुलगा आमदार झालेला आहे सर, आज काळभोर नगरच्या 10x10च्या खोलीतून आज इथपर्यंत आमदारकीपर्यंत पोहोचला। याचा आम्हाला गोरखे कुटुंबाला आणि पिंपरी चिंचवडकरांना, काळभोर नगरच्या सर्व लोकांना ज्यांनी लहानपण पाहिले सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि त्याची खरंच सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याची प्रगती झालेली आहे। तो हुशार आहे आणि त्याच्या हुशारीवर तो आमदारकी पदाचा खूप खूप सगळ्यांना उपयोग करून घेईल आणि सगळ्यांचं काम करेल हे ग्वाही देते। ही झाली फक्त आई म्हणून एक प्रतिक्रिया, परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा? नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत माझ्यापर्यंत येऊ, त्याच्यापर्यंत येऊ, तो आम्ही त्याच्याकडून करून घेणार। कुणी आलं तरी आम्ही त्याला परत माघारी पाठवणार नाही। आणि आतापर्यंत जी आमची कामं आहेत, मी नगरसेवक असताना पण जी लोक माझ्याकडे येतात, फोन करतात, फोन उचलला नाही तर पुन्हा फोन करून आम्हाला विचारायची पद्धत आहे की का फोन केला। लोक उगीच का फोन करत नाहीत, काय काम असल्यावर जर वेळ नसेल किंवा दुपारी झोपले असेल तर मी नंतर लगेच फोन करते का फोन केला होता। ही आमच्या तीनही, माझा मोठा मुलगा पर्यावरण विभागात आहे नगरपालिकेत, त्याची, माझी आणि आमची ही सवय आहे आणि हीच प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचू, प्रत्येक नागरिकांचं काम करू एवढं सांगते।